आपण आज बार्शीतील गाजलेल्या टॅटू स्टुडिओ मध्ये आलेलो आहोत. नमस्कार काका. नमस्ते बाळा, बोल बेटा. तुम्ही टॅटू या क्षेत्रामध्ये किती दिवसांपासून काम करतायत? टॅटू या क्षेत्रामध्ये तसं बघायला गेलं तर मी 2008 पासून या क्षेत्रामध्ये. टॅटूचे किती प्रकार? टॅटूचे प्रकार दोन असतात. एक तात्पुरता टॅटू, दुसरा कायमस्वरूपी टॅटू. तात्पुरता टॅटू आणि कायमस्वरूपी टॅटूचा अर्थ काय? कायमस्वरूपी टॅटू म्हणजे आपल्याला एक टॅटू जोपर्यंत आपण जिवंत आहे त्याला कायमस्वरूपी टॅटू आपण काढला जातो. आणि तात्पुरता टॅटू म्हणजे आपण पार्टीत जातो, फंक्शनला जातो, तात्पुरता काढण्यासाठी त्याला जे लहान मुलं असतात ना त्यांना आपण कायमस्वरूपी टॅटू काढू शकत नाही, कारण का त्याचं वय मर्यादा 18 पर्यंत असते. 18च्या आतमधल्या मुलगा असू द्या मुलगी असू द्या कुणालाही कायमस्वरूपीचा टॅटू काढता येत नाही, त्याच्यावर बंधनकारक आहे. याशिवाय आपण वेगळी कलाकृती करू शकता का? हो, नक्कीच करू शकतो ना. जसेच कलाकृती जसं आपण ब्लड पेंटिंग म्हणतो. ब्लड पेंटिंग नवीन ट्रेंड चालू आहे. का चालू आहे तर आपला मम्मी पप्पाचा वाढदिवस किंवा मित्राचा मैत्रीचा वाढदिवस, त्याला विशिष्ट गिफ्ट काय देतो आपण? फुल, एखादं बुके किंवा एखादं प्रेझेंट. पण ही नवीन कलाकृती अशी आहे की जेणेकरून मरेपर्यंत तो व्यक्ती तुमची आठवण करू शकतो. ते कसं बरं? ते कसं ते सांगतो ना मी. आपण आतापर्यंत तुम्ही पेन्सिलनं स्केच बघितले, कलरनं स्केच बघितले, बऱ्याच प्रकारे रांगोळीनं स्केच बघितले, पण कधी ब्लडनं स्केच बघितलेलं रेखाटलेलं बघितलं कधी नाही. का बरं भाऊ? कारण की साधारण कुठंच नाहीये असं. ओके, आपण एखाद्या व्यक्तीचा बर्थडे म्हणा किंवा त्याची आठवणीसाठी तिला भेट वस्तू देण्यापेक्षा ब्लड पेंटिंग अशी गोष्ट आहे जेणेकरून आपण त्या ब्लडनं स्केच बनवून त्या ब्लडनं सगळे रंगाच्या छटा त्यावर टाकून ते आपण त्याला प्रेझेंट करू देऊ शकतो. अगं बाई, ही तर लय चांगले. मग टॅटू आणि तुमची कलाकृती आम्हाला कुठे बघायला भेटेल? माझ्या इंस्टाग्राम आयडी वर सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. इंस्टाग्रामची आयडी आहे MJ टॅटू स्टुडिओ बार्शी. अगं बाई, मग तर हे लय चांगलं आहे की. पत्ता आहे गांधी शॉपिंग सेंटर बार्शी. एक वेळ अवश्य भेट द्या.